नमस्कार. बाबा टॉकीजच्या सिनेमाचे हिरो या सदरामध्ये मी प्रकाश भालेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्र, आज आपण या इंडस्ट्रीतल्या अत्यंत वेगळ्या अशा वेगळं व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीला भेटणार आहोत. अत्यंत खळबळजर, प्रक्षोभक, पण कामामध्ये चोख. अगदी म्हणजे त्या माणसाने सिनेमा, कलाकार, राजकीय सगळ्या लोकांना आता ओघावणे आपण बोलणार, सगळ्या लोकांशी कसा संपर्क आला. तर मी ओळख करून देतो, रवींद्र रमाकांत समेळ, परंतु त्यांना रवी समेळ म्हणून ओळखलं जातं. असे आमचे रंगभूषाकार, मेकअपमॅन, आमचे मित्र रवी समेळ. नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. बाबा टॉकीच्या वतीने आपलं स्वागत आहे. तुम्ही खूप कामं केली आजवर, खूप म्हणजे खूपच. आम्ही ऐकतो वगैरे. काय होतं की ही जी पडद्या मागची लोक आहेत, जसे तुम्ही आहात, अमिताभ बच्चनला सगळं ओळखतात, सचिन तेंडुलकरला सगळं ओळखतात, पण सचिन आणि अमिताभ दोघांच्या चेहऱ्यावर तुमचा हात फिरलेला आहे. इतकंच कशाला, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेच्या पण चेहऱ्यावर तुमचा हात फिरलेला आहे. कोणाची हिंमत नाही ना टच करायची, म्हणून तुम्ही बिननिकट टच करता. हे तुमचं धारिष्ट आहे. तर या इंडस्ट्रीमध्ये हे सगळं तुम्ही करता. तुम्ही इंडस्ट्रीत कसे काय आलात? म्हणजे मेकअप मॅन व्हावं असं कसं सुचलं? किंवा फॅमिलीवाले होते सोबत, किंवा असं कुणी इन्स्पिरेशन कसं काय मिळालं? आता तसं बघायला गेलं तर माझी अख्खी फॅमिली, म्हणजे माझे काका, माझे भाऊ, माझे भाऊजी ह्याच इंडस्ट्रीमध्ये. लहानपणापासून आवड होती. ते रंगभूषाच करायचे? हा, म्हणजे राम मराठ्यांपासून. अरे बापरे. राम मराठे हे मोठं खूप नाव आहे, खूप मोठं. म्हणजे त्यांनी इंडस्ट्री मेकअप जो काय असतो त्यांनी आणलं. बरोबर. मग त्यानंतर मी लंडनला गेलो, मी काहीतरी शिकलो आणि मी माझं वेगळं परफॉर्मन्स दिला. पण माझे काका, म्हणजे त्यांचं नाव रमाकांत वडके, बरोबर, ते राम मराठ्यांबरोबर काम करायचे. ते नेव्हीमध्ये कामाला होते, तरी पण मेकअप त्यांचा एवढा प्रिय होता, ते एवढं सुंदर काम करायचे. त्यांनी सांगितलं, रवी तुला इंटरेस्टेड आहेत का? म्हणलं ठीक आहे, येतो. म्हणजे तेव्हा मी होतो 10-11 वर्षाचा. अगदी. तेव्हापासून मी हे कारकीर्द सुरू केली. अरे बाप. वयाच्या 10व्या किंवा 11व्या वर्षी मी कारकीर्द सुरू केली. बरं. म्हणजे शाळा शिकत होतो, तरी पण मला याची आवड होती. किती शिक्षण पूर्ण केलं? म्हणजे नाही, शिक्षण म्हणजे आज कोणी तुम्ही रंगभूषाकार बघाल, म्हणजे जुने, ते कोणी ग्रॅज्युएट नाहीये, गरजच नाही. हा, पण मी माझं शिक्षण पूर्ण BA इन संस्कृत. ओ माय गॉड. संस्कृत? संस्कृत. म्हणजे माझी बहीण संस्कृतची शिक्षिका होती, तिने मला प्रोत्साहन दिलं आणि तिने सांगितलं नाही, शिक्षण महत्वाचं आहे. आमची फॅमिली सगळी शिक्षण करणारी महत्वाची होती. तिने सांगितलं, म्हणून मी BA इन संस्कृत, BA. पण तो एक वेगळा भाग. म्हणजे ती म्हणाली B.Ed कर, D.Ed कर, म्हणजे तू प्रोफेसर होतील, प्रिन्सिपल होशील, काय होशील. पण नाही, मला जो लढा लागला या रंगभूषेचा, आणि त्यानंतर मी कोर्स केला, म्हणजे आता तुम्ही म्हणाला आत्ताच्या इंडस्ट्रीमध्ये जे मेकअप आर्टिस्ट आहेत, प्रोस्थेटिक वेगळा, लेडीज मेकअप वेगळा, जेंट्स मेकअप वेगळा, हा, कंपनी मेकअप वेगळा. बरोबर. आता माझ्या आयुष्यात काहीच नाही झालं. बरं. मी जे केलं, आय एम द ऑलराऊंडर. मी प्रोस्थेटिक केलं, मी लेडीज मेकअप केले, मी जेंट्स मेकअप केले. लेडीज मध्ये कुणाकुणाचे मेकअप केले? मी चिका, म्हणजे सुष्मिता सेन, ऐश्वर्या राय, बिपाशा बासू, महिमा चौधरी, किम शर्मा, यामिनी गौतम वगैरे. यामिनी गौतम ही आत्ताची नवीन पिढी तर नाही, पण मलाइका अरोरा, मलाइका अरोरा, अनुजा दांडेकर, शिबानी दांडेकर, म्हणजे अशी चिक्कार नाव आहेत. म्हणजे ती नावं घेत तर माझी लिस्ट संपून जाईल, एवढी नाव आहेत. म्हणजे फिमेल्स तर मी चिकार केले, मेल्स पण मी चिकार केले. MTV हे जे होतं माध्यम, त्यातले जेवढे सगळे VJ म्हणतात त्यांना, व्हिडिओ जॉकी, बरोबर, जेवढे पण, म्हणजे सायरस असून दे, निखिल असून दे, कोणी असून दे, म्हणजे प्रत्येकाचे मेकअप माझ्या समोर झाले. लहानाचे मोठे ते माझ्या समोर झाले. असं मला बोलायला अभिमान वाटतो. बरोबर. म्हणजे मी पण त्यांच्याच वयात, मी जेव्हा जॉईन केलं आतापर्यंत, म्हणजे मला नाही म्हटलं तरी 32 वर्ष. नाव आय एम 42. वाटत नाही, म्हणजे वाटत नाही, तो भाग वेगळा आहे. ते काय, आम्ही पण आम्हाला स्वतःला रंगभूषा करून घेतो ना. नाही, पण आता तुम्ही इतके नॅचरल आहात की तुम्हाला विदाउट रंगभूषा तुम्ही कोणी म्हणणार. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मला असं म्हणायचं की ठीक आहे, हे सगळं आता तुम्ही राम मराठे म्हणजे अगदी पूज्य नववा, विशेषच तुम्ही ते शिकलात. इंडिपेंडेंट पहिलं काम कुठचं केलं? नाही, माझा भाऊ होता मनोज वडके, ते आता हयात नाहीयेत. बरोबर. ते म्हणजे खूप मोठे मेकअप आर्टिस्ट होते, म्हणजे माझ्या अतिशय नातेवाईक आहेत. जसे त्यात मोठं नाव आहे भरत गोणांबे,
हो हा, बरोबर. ते पण माझे नातेवाईक आहेत. हे नातेवाईक आहेत, पण मला मनोज वडकेंनी एवढं सहाय्य केलं. ते म्हणाले, बघ, एक माणूस असतो त्याला एक गॉडफादर असतो, गॉडफादर 10 नसतात. एकच. बरोबर. तुला जर काम करायचं तर माझ्याबरोबर करायचं, आणि तो सिद्धांत मी पाळतोय. क्या बात. जर माझ्याकडे जो असिस्टंट तो माझ्याबरोबरच राहायला पाहिजे, तो त्याने दुसऱ्याकडे कुठे काम नाही केलं पाहिजे. बरोबर. त्या सिद्धांतावर मी चाललो. म्हणजे शिक्षण चालू होतं माझं, म्हणजे मी शाळेत जायचो, कॉलेजला जायचो. अरे काय तू मूर्ख आहेस का, शूटिंग महत्वाची, शूटिंग महत्वाची आहे, शाळा गेली खड्ड्यात, बरोबर, तुला काही देणार नाही, तुझी जी कलाकारी आहे ती तुला प्रोत्साहन देणार, तीच तुला मोठं करणार, आणि तुझ्यात ते क्वालिफिकेशन आहे. तुम्ही लंडनला जे गेलात, ऐका सर्वात महत्वाचा विषय म्हणजे मी जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये ऍडमिशन घेतलं 10वी पास झालं. बरं. मी 3 महिने फक्त अटेंड केलं जे स्कूल ऑफ आर्ट, आणि 3 महिने कमर्शियल आर्ट केल्यानंतर मला सोडून दे रे, काय जे तुझ्या हातात कला आहे. बर. जे काय तुझ्या हातात कला आहे, तुला ते देवाने दैवी शक्ती दिली आहे, त्याचा उपयोग कर. दैवी देणगी. हा, दैवी देणगी आहे, ठीक आहे, सोडून दे जे. मग मी माझा प्रवास, मी जे सोडलं. त्यानंतर मी पहिलं ऍडमिशन घेतलं 11वीला सायन्स मध्ये. बरं. दुसऱ्या वर्षी ऍडमिशन घेतलं, अभ्यास जमला नाही. कॉलेजला कुठच्या? सोमय्या कॉलेज. दुसरं ऍडमिशन घेतलं कॉमर्स मध्ये. ओके. की सोपा अभ्यास तिथेच. हा, सोमय्या. 12वी पास झालो. 12वी पास झाल्यानंतर ते म्हणाले, अरे तुला कॉमर्स पण नाही, तू एक काम कर, आर्ट्स मध्ये ऍडमिशन घे. मग मी आर्ट्स मध्ये ऍडमिशन घेतलं. सगळ्या फिरून आला. हा, म्हणजे जे स्कूल ऑफ आर्ट, त्यानंतर सायन्स, त्यानंतर कॉमर्स, त्यानंतर आर्ट्स. आर्ट्स मध्ये घेतलं तर बहीण म्हणाले, अरे सोपा शब्द कुठला आहे ना, काय त्याला म्हणतात, सोपा सब्जेक्ट संस्कृत आहे. बरोबर. म्हणजे एवढं तू वाचशील म्हणजे त्याला काय म्हणतात, घोकमपट्टी. पण लोकांच्या नजरेत संस्कृत फार मोठं गणितासारखं टाकायचो अंगावर संस्कृत म्हटलं की, म्हणजे मला तर सोपं. ती आपली भाषा आहे, लोकांना कळत नाही, ते दुर्भाग्य आपलं. अगदी नाही, अक्षरशः नाही, लोक आपण जपलीच नाही भाषा. हा, म्हणजे ती आपली भाषा आहे. त्यातून मी ग्रॅज्युएट झालं, आश्चर्य. आश्चर्य नाही, ते माझ्या भावा बहिणीमुळे मी आज ग्रॅज्युएट आहे. त्यांनी मला सपोर्ट केला, त्यांच्यामुळे मी आज आहे. माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद त्यांच्यामुळे आहेत. जे माझे गुरु आहेत, रमाकांत वडके, मनोज वडके, त्यांच्यामुळे आज आहे. आई वडील काय करते? वडील जॉब वगैरे? म्हणजे वडील माझे डाय मेकर होते. बर. मी लहान असताना माझे वडील वारले, पण व्ही शांतारामचं जे कमळ आहे ते प्रॉपर जे येतं ते माझ्या वडिलांनी बनवलं. क्या बात आहे. रमाकांत समेळ. मित्र, लक्षात घ्या, ही गोष्ट कोणालाही माहित नाही. बाबा टॉकीज मध्ये जवळजवळ गौप्यस्फोट झालेला आहे की राजकमल जे व्ही शांताराम बापूंचं आहे, अण्णांचं, तर ते कमल यांच्या वडिलांनी रमाकांत वडकेंनी केलं. रमाकांत समेळ यांनी केलं. फार मोठी गोष्ट आहे. आणि आज माझ्या कुर्ल्याच्या घराला, जिथे मी राहतो त्या रोडला माझ्या वडिलांचं नाव आहे. वा. रमाकांत रामचंद्र समेळ चौक. आणि ही सगळी बाळासाहेबांची कृपा, उद्धव साहेबांची कृपा आणि आदित्यची कृपा. म्हणजे त्यांनी जे केलं ते केलं. नाही, बरोबर. पण त्यांच्या बघा काही आहे, त्यांनी मेहनत केली म्हणून ते नाव दिलं गेलं. त्याला कोणतरी आधार लागतो. आता जसं तुम्ही टॉकीज म्हणताय, त्या टॉकीजला बाबा टॉकीज, त्याला तुम्ही हे करताय म्हणून ते सपोर्ट होऊन सगळीकडे फिरतंय. बरोबर. जर त्यावेळेला बाळासाहेबांनी मदत नसती केली, उद्धव साहेबांनी होकार नसता दिला, तर ते झालंच नसतं. आज असे किती कलाकार पडलेत की नावच नाही पडलेत. बरोबर. म्हणजे त्यांना मरणोत्तर नाही मिळालंय. आता जसे जावेद जाफरींचे वडील एवढे सुंदर कलाकार, जगदीप साहेब, त्यांना आजपर्यंत तुम्ही कुठलंही अवॉर्ड दिला नाही. म्हणजे एवढा सुंदर अभिनय केला, लोकांना सजीव केलं फिल्मला. म्हणजे लोक जे ज्यांच्या फेवर मध्ये त्यांनाच लोक बक्षीस देतात, त्यांना त्यांच्या फेवर मध्ये, म्हणजे आत्ताचं वातावरण सांगतो त्यांना ते मिळतंय, त्यांना सगळं हे होतंय. म्हणजे दुसऱ्या लोकांना कोण लक्षात देत. काय झालं माहितीये, इंडस्ट्रीमध्ये पूर्वीपासून, म्हणजे तुमची माझी ओळख आहे, मग मी तुम्हाला सांगणार, तुम्ही काहीतरी करणार, पण ओळखीपेक्षा त्याचं काम नाही बोलत त्या काळात. आता हळूहळू काम बोलायला लागला, त्याची क्रिएटिव्हिटी जी वाढली तरी सुद्धा नाही. आता काय झालंय, हे जे आहे ना प्रसार माध्यम, बरोबर, हे खूप क्लोज झालंय. अगदी माणसाला डायरेक्ट जाऊन भिडतं. हे माणसाला काय होतं, डायरेक्ट समोर दिसतं. तुम्ही मोबाईलवर आरामशीर बघू शकतात. पहिलं काय असं दूरदर्शन होतं, दूरदर्शन तेवढ्यापुरती लोक बघायची, ते सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवायचा, त्यावर विश्वास ठेवायची. म्हणजे आता लोकांना माहित पण नाही, ते त्याला काय म्हणतात, आपण यांना पाहिलं का, आपण आपली माती आपली माणसं, हे विषय संपलेत. आपली माती पण राहिली नाही, आपली माणसं पण नाही राहिली. माणसं सकाळी निघतात दुसरीकडे जातात. त्यात कसं असतं, महत्वाची गोष्ट म्हणजे गौरवर्ण, ते जे यायचं शब्द, ते शब्द
कानावर पडायचे आणि त्या शब्दातनं आपण शिकायचो. बरोबर. ते तेवढं मर्यादित होतं. आता नेटफ्लिक्स आलं, अमेझॉन आलं, हे आलं, ते आलं, लोकांनी सांगितलं पॉन चॅनल बंद केलं, मोदींनी हे बंद केलं, ते असं काही नसतं. बरोबर. आता एवढं इझी झालंय ना लोकांना की मोबाईल घेतलं की लोक काही बघू शकतात काही त्याच्यात. तो त्यांचा फ्रीडम, आणि त्यांचं freedom. आता हे जेवढे मीडिया लोक, आता काल पुण्याची काहीतरी मी स्टोरी बघितली, काहीतरी तो मुलगा आपल्या गर्लफ्रेंडला त्या काहीतरी डोंगरावर जाऊन तिचा हात पकडून तिला खाली सोडलं का, तर माझी रील फेमस व्हावी. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, फालतू क्रेज आहेत, नाही फालतू craze आहेत. म्हणजे क्रेज आहेत खरं तर. म्हणजे सायन्स खूप अभ्यास करतं, बरोबर. हे मला मान्य आहे, पण सायन्स एवढा अभ्यास करतं हे मला मान्य नाही. त्याचे परिणाम चांगले व्हायला पाहिजे, पण दुष्परिणाम पण तेवढेच होतात. हा, म्हणजे परिणाम तर आहेत, दुष्परिणाम होत आहेत. आता काय असतं, आपले संस्कार, आपले वडिलोपार्जित संस्कार, ते काही लोक जपतात, काही लोक नाही जपत. बरोबर. त्याच्यानुसार मी काय युनिव्हर्सल बोलतो, कारण मी समाजात वापरतो, मी पॉलिटिकल बॅकग्राऊंडशी वापरतो, सगळ्या फील्डशी संबंधित, सगळ्या फील्डशी संबंधित आहे. म्हणजे आता चित्रपट सेना मला उद्धव साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे मी हँडल करतो. मला तळागाळातले स्पॉट बाय म्हणा, लाईटमन म्हणा, कोणी म्हणा, त्यांचे सगळे विचार मला आपण येणार होतो. आता माझं असं म्हणणं आहे की एक पहिली इंडिपेंडंट फिल्म, तुम्ही फिल्म तर भरपूर केल्या असणार, स्वीकार केला, मग त्यातली पहिली फिल्म कोणती आणि काय विलक्षण अनुभव आला वेगळं काही? आता पहिली फिल्म मी केली डिंपल कपाडिया बरोबर. आता मला ती आठवत पण नाही कुठली फिल्म होती, काय फिल्म होती, त्यांच्यावर केली, पण त्यांच्यावरचा अनुभव वेगळा होता. तेव्हाच्या काळात एक मोठा ट्रे असायचा. बरं. त्या ट्रे मध्ये एक आईसपेल असायचा, बाजूला एक मलमल असायचा, बाजूला एक टॉवेल असायचा, मांडलेला असायचा, आणि अख्खा ट्रे घेऊन थिएटरवर उभं राहायला लागायचा. अच्छा. आताचा काळ खूप बदललाय, आताचा काळ खूप फॅशनेबल झालाय. बॅगा बिगा टाकतात, नाही बॅगा पण नाही, एक ब्रश, एक असं नुसता ब्रश घेतात आणि असं असं काहीतरी करतात. बरोबर. बस झालं काम. तुम्हाला काय वाटतं ते काम योग्य अयोग्य? नाही, योग्य अयोग्य नाही, ऍडव्हान्स आहे ते. ऍडव्हान्स. योग्य अयोग्य आपण नाही ठरवलं. काय होतं कधी कधी ऍडव्हान्स गोष्टीचा डिसएडव्हान्टेज लोक घेतात. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की ठीक आहे चलते होतात, असं कधी होतं तेव्हा तुम्हाला काय? नाही, माणूस अपडेट व्हावा लागतो. मी अपडेट झालो. बरोबर. असे किती लोक आहेत अपडेट झालेत, नाही झालेत मला नाही झाले, ते मागे राहिले, पण मी अपडेट झालो. बरोबर. बघा, काळाच्या प्रमाणे आपल्याला मोठं व्हावं लागतं. म्युझिक बदलत, तसं तुमचं म्हणणं आहे की बदलायला पाहिजे, ऍडव्हान्स व्हायला पाहिजे. बरोबर. नवीन कला, नवीन विषय, नवीन काय जे आहे ते आपण आत्मसात केलं पाहिजे आणि त्याचा उपयोग केला पाहिजे. बरोबर. आता माझं म्हणणं असं आहे ना की तुम्ही एवढ्या कलाकारांबरोबर काम केले, मोठमोठ्या लोकांना, एखादा असा चेहरा आला की याच्यावर खूप काहीतरी करायला पाहिजे, तेव्हा तुम्ही तो केलाय? असं हो, केलं. जावेद जाफरी. जावेद जाफरी साहेब म्हणजे ते वयाच्या 14व्या वर्षी मी त्यांच्याबरोबर भेटलो ऍज अ असिस्टंट म्हणून. मी माझ्या भावाबरोबर गेलो, ये लडका बहुत मेहनती है यार, मेरे साथ इसको रख. आज जावेद जाफरींबरोबर मला 28 ते 30 वर्ष झाली. माय गॉड. आणि त्यांचे प्रत्येक लुक वेगळे लुक मी डिझाईन केले. बर. हा, म्हणजे त्यांचा कुठलाही लुक असून दे, आणि ते तेवढा इंटरेस्ट घेतात त्या गोष्टीत, वेळ देतात. आणि रवी असं नाही, म्हणजे मी बोलतो ते नाही, रवि तेरे को क्या लगता है, मैं ठीक लग रहा हूँ क्या, ये अच्छा लग रहा है क्या? देख, मैंने मेरे पापा से सीखा है. पापा मेरे को बोलते थे कि देख अपने काम पे ध्यान देने का बेटा, वैसा मैं काम पे ध्यान दे रहा हूँ, पर तेरे काम पे तू ध्यान दे. बराबर. तेरा मेकअप का ड्यूटी है, तू मेकअप में मेरे को लुक सजेस्ट कर, मैं तेरे को आर्ग्यू नहीं करूंगा. आणि जेव्हा हे आर्टिस्ट करतो, बोलतो की मी तुला आर्ग्यू नाही करत, तेव्हा तुम्हाला जबाबदारी वाढते आणि तुमचा जो उत्साह असतो तो तुमच्या आपोआप तुमच्या मनामध्ये येतो. तुम्ही म्हणतात नाही, ह्या माणसाने काहीतरी वेगळं करू शकतो. आणि जेव्हा तुम्हाला फ्री हँड मिळतो, बरोबर, तेव्हा तुमची क्रिएटिव्हिटी आणखी डेव्हलप होते. मग तसे त्यांचे नवीन नवीन लोक मी डेव्हलप करतो. त्यांच्यावर मेकअप करताना कधी असे काय गमती जमती जर प्रसंग घडले? खूप काय उदाहरण एखाद म्हणजे आता काय काय आपण मराठी माणूस असल्यामुळे आपल्या इंग्लिशमध्ये काहीतरी शब्द तोडके मोडके होतात. म्हणजे आपण काहीतरी म्हणतो साईड्स पिक्चर मध्ये साईड्स असतात, मी कधी चुकून बोलतो स्लाइड्स. अरे स्लाइड्स म्हणजे घसरगुंडी असते रे. बरं, स्लाइड आणि साईड मी मराठीचा ऍक्सेंट असतो आपला. मग ते नाही रवी इसको साईड्स बोलले का, स्लाइड्स नाही बोलले का, म्हणजे असं, म्हणजे एक मोठ्या भावाप्रमाणे आपल्याला काहीतरी जबाबदारी देणं, करणं आणि ते सांगणं, हे आर्टिस्ट म्हणून खूप मोठी काम आहे. सेटवरचा बघ तसं मला एक आरोरा म्हणजे 26 जुलैला सगळ्यांना माहिती आहे, 26 जुलै पाणी भरलेलं, पाणी पूर्ण कुर्ल्याला माझं जुनं घर होतं, पूर्ण पाणी भरलेलं. ती बाई ज्या दिवशी 5वा दिवस झाला, पाणी ओसरलं,
ती बाई सगळं सामान घेऊन पैसे घेऊन माझ्या घरी आली. कोण? मलाइका अरोरा. मलाइका, क्या बात. तिने म्हणाले रवी यार तेरा बहुत ये हुआ मेरे को टेन्शन हुआ, म्हणजे एक ऋणानुबंध अटॅचमेंट. ती अटॅचमेंट. आणि ती कधी पण माझ्याशी बोलताना मराठीत, म्हणजे कसा आहेस तू, काय आहे, म्हणजे बाकी सगळ्यांची हिंदीत बोलते पण माझ्याशी मराठीत बोलते. अरे वा, हे माहित नाही कोणाला. मलाइका अरोराला मराठी येते, लक्षात. म्हणजे अक्षय कुमारला नाही, तिला पण येते. हे विशेष, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि बोलतात मराठी. हो, क्या बात. म्हणजे ते मला शिकतात, अरे तू मला सांग नाही काय बोलायचंय काय नाही बोलायचं. बरं. असे चिकार ऍक्टर आहेत, म्हणजे तसा आयुष्यमान खुराना झाला, बरोबर, सायरात झाला. आयुष्यमान खुरानाचा तुम्ही मेकअप केला? आयुष्मानचा. हो. तुम्ही कोणाचे गुरु आहेत आता सध्या मार्केटमध्ये? माझ्याकडे तर एवढे असिस्टंट तयार झाले म्हणजे मी त्याचा रेकॉर्डच सांगू शकत नाही, पण इंडस्ट्रीमध्ये चिकार असिस्टंट आहे. बरोबर. आता एक नवीन मुलगा आहे ओमकार म्हणून, तो एक 10-12 वर्ष माझ्याकडेच आहे. तो सांगतो सर तुम्ही जसं काम केलं तसं मी दुसरीकडे कुठे काम करणार नाही, मी फक्त तुमच्याकडेच काम करणार, मला दुसरीकडे कामच करायचं नाही. तुम्ही एका ठिकाणी राहिला तर प्रॉपर शिकायला मिळतो, खूप काही संस्कार होतात. नाही, एका ठिकाणी राहायला नाही, एका ठिकाणी तुम्हाला सगळे संस्कार मिळणं हे खूप कठीण असतं. अगदी. आता सध्या काय झालंय, कोणतरी प्रॉस्थेटिक वाला मेकअप आर्टिस्ट वेगळा येतो, कोणतरी लेडीज मेकअप वेगळा येतो. माझ्याकडे कसं युनिव्हर्सल आहे ना, सगळं शिकायला मिळतं. म्हणजे तू प्रॉस्थेटिक पण कर, तू लेडीज मेकअप पण कर, तू जेंट्स मेकअप पण कर, तू मिशी पण लाव, तू दाढी पण लाव, तू विक पण लाव, हे सगळं प्रशिक्षण माझ्याकडे. या इंडस्ट्रीमध्ये आम्ही बघितलं की ह्या ज्या नवीन मुली येतात तर त्या जे मेकअप पण आहे त्यांच्याशी खूप क्लोज राहतात, की तुम्ही शिकवा, काय करा. असे काही नवीन मुली आल्या की ज्या मार्केटमध्ये तुम्ही मेकअप करून सोडल्यात, नाव आलेत, असं काही एक्झाम्पल? बघा, माझा सिद्धांत होता, आज एवढे मेकअप आर्टिस्ट आहेत, म्हणजे नाही म्हटलं तरी इंडस्ट्रीमध्ये 8,000 मेकअप आर्टिस्ट नोंदणीमध्ये रजिस्टर्ड. त्याच्या वरचे मेकअप आर्टिस्ट माहित नाही, आणि युनियन त्यांच्यासाठी काही करत नाही, सगळ्यात फेक युनियन आहेत. हे युनियनची नावं आहेत नुसती, ते त्यांचा फक्त फायदा घेतात आणि मोठ्या मोठ्या वार्ता करतात. एक शिवसेना चित्रपट सेना अशी होती, ती कामगारांसाठी काम करत होती आणि त्याचं प्रभुत्व मी केलेलं आहे, मला माहिती आहे. तुम्ही सेटवर जाऊन रेट नाही मारली मी, त्यांचे प्रॉब्लेम रेट का मारायचे ते काम करतात. फक्त आता जे झालंय ना इंडस्ट्रीमध्ये 15 तास काम करायला लागते, ते नाही झालं पाहिजे. सकाळी कशी 9 to 6 शिफ्ट असायची, 9 to 6 म्हणजे 8 तास शिफ्ट असायची. त्यानंतर कोणतरी आले प्रोड्युसर, त्याने 12 तास केले, आता 15 तास केले. नाही पण माणूस आहे ना, मशीन थोडी. आणि कोणतरी मूर्ख डायरेक्टर आता, म्हणजे काय त्याचं नाव मला आठवत नाही, त्याचं नाव म्हणजे अनुराग कश्यप. घाम गाळणाऱ्यांना तुम्ही पैसे एवढे का देतात? तुम्हाला काय वाटतं ही स्टेटमेंट योग्य अयोग्य काय? एक तर सर्वात मूर्ख माणूस येतो, सर्वात मोठा टेक्निशियनची इज्जत करणं हे त्याचं काम आहे. अर्थात कोणी असून दे, स्वतः टेक्निशियन आहे, कारण तू एक टेक्निशियन आहे, तुझे असिस्टंट असून दे, घाम गाळणारा. बरोबर, घाम गाळतो, घाम पुसतो, पण घाम पुसायच्या अगोदर तो काय काम करतो, बरोबर, तो असिस्टंट ठेवतो नाही ठेवतो तो भाग वेगळा आहे. त्याच्याबरोबर 4 लोक येतात, तो त्या हिरोचा प्रॉब्लेम आहे, हिरोईनचा प्रॉब्लेम आहे. त्या हिरोईनला तू डायरेक्ट बोल ना. बरोबर. नाही, घाम गाळणार एक कॅटेगरी असते, एक कॅटेगरी असते. तुमचं नाव किती मोठं होतं हे तुम्ही करायचं असतं. बरोबर. एक कलाकाराची इज्जत फक्त कलाकारच करू शकतो. जर तो ओरिजिनल डायरेक्टर असताना तर ते वाक्य त्याने बोललं नसतं, रिस्पेक्ट आला पाहिजे, कारण तो कलाकार आहे. कलाकार असेल, आता संजय लीला भन्साली जेव्हा एवढा मोठा क्रू मागवतो, त्याच्याकडे जुना काय ज्युनियर आर्टिस्ट शेवटचे म्हणजे 200 ज्युनियर आर्टिस्ट असतात. तो ज्युनियर आर्टिस्ट 200 वेळी पोरगी असते ना, तिचा मेकअप पण तो बघतो. म्हणजे त्याचा मेकअप ही कलाकारी आहे. कुठल्याही कलाकाराला तुम्ही बोलणं किंवा तुम्ही त्याला काहीतरी घाणेरडे शब्द वापरणं, टीका करणं, घाम पुसणं, अहो तो हमाला आहे का घाम पुसायला ना? नाही, पण घाम पुसणारा आणि हमालाला पण जेव्हा गाडी खेचतो त्याचा जो घाम गळतो त्याला पण त्याची किंमत मिळते, आणि त्या किमतीची तुम्ही प्रशंसा केली पाहिजे. तुम्ही त्या घामाबद्दल बोललं नाही पाहिजे. तुम्ही घाम काढत नाही, तुम्ही एसी मध्ये बसता, बरोबर, तुम्ही डायरेक्टर आहात, तुम्ही एसी मध्ये बसता, तुम्ही उचारे मारता. टेक्निशियन जो लाईट घेऊन उचलून आणतो, लाईट त्याचा घाम तुम्ही बघितलाय का कधी? नाही. आणि तुम्ही कुठल्याही माणसाबद्दल किंवा कुठल्या व्यक्तीबद्दल बोलतात, तुम्ही घाम पुसणाऱ्या माणसाला पैसे मिळतो,
अरे मग तुझ्यात जर ताकद असेल तर तू एक काम कर ना, जे लाईटवाले आहेत, जे स्पॉट आहेत, त्यांच्यासाठी घाम जे माणसं ठेव ना, त्यांचे पुसायला ठेवा माणसं, पुसायला माणसं ठेव ना. तुला मेकअप आर्टिस्टची व्याख्या जर करायची आहे, घाम पुसणारा माणूस, तर हे जे घाम घालतात त्यांच्यासाठी माणसं ठेव तू. माणसं मिळतात ना. पण तू व्याख्या करू शकत नाही. जो मेकअप आर्टिस्ट, मेकअप डिझायनर आहे, बरोबर, जो त्याची कलाकारी प्रसिद्ध करतो, असे खूप नाव आहेत. मिकी कॉन्ट्रॅक्टर आहेत, भरत गोडांबे आहेत, मनोज वडके आहेत, अतुल डाकवे आहेत, माझं नाव स्वतः रवी समय, असे चिकन मेकअप आर्टिस्ट आहेत. मग ते लोक त्यांच्या मोलाचे पैसे घेतात. त्यांनी जे काम केलं, एवढी वर्ष इंडस्ट्रीसाठी दिली, आणि ते त्यांच्या कलाकारीचे पैसे घेतात. मग तेही घाम घालतातच ना. त्यांचा घाम दिसत नाही, एवढाच फरक आहे तुम्हाला. त्यांचा घाम तुम्हाला दिसत नाही, पण हे विधान करणं हे जाम चुकीचं आहे. आणि ह्या विधानाला मी कम्प्लिटली निषेध करतो. अशा डायरेक्टर बरोबर कोणी कामच करू नये. अनुराग कश्यप यांचा तुम्ही निषेध केला, ती निषेधार्ह गोष्ट आहे. आता मला असं म्हणायचं की इंडस्ट्रीमध्ये जे बघा मुली येतात, तृतीयपंथी पण येतात मेकअप करायला, ही लोक जी येतात, तर ह्या लोकांबद्दलचा जो काय दृष्टिकोन असेल, काय वाटतं त्या लोकांना? माझं काय मत आहे माहितीये, ज्यांनी पूर्ण शिकलंय ना, एक तर युनियन काय सांगते, कोणालाही कार्ड देते, काय देते. आता इथे तर 100 युनियन झालेत. सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड आहे, म्हणजे तुम्ही ह्या भारताचे नागरिक झाले. तुम्हाला असा कुठलाही नियम नाही की कुठलाही कायदा नाही की तुम्ही काम करू शकत नाही. पोट भरू शकता तुम्ही पोट भरू शकतात. तुम्ही उद्या मजुराला जाऊन विचारता का तू ही गाडी का उचलतो, इथनं शेण का उचलतो, त्यांना कार्ड आहे कुठलं? नाही ना. म्हणजे कार्ड ही गोष्ट निषेध आहे. ठीक आहे, पण नसलं सिक्युरिटीसाठी प्रोटेक्शन, त्याची आयडेंटिटी पाहिजे, त्याला काहीतरी इन्शुरन्स पाहिजे, त्याच्या फॅमिलीला काहीतरी पाहिजे, त्यासाठी कार्ड पाहिजे. पण पैसे खाणारं कार्ड नको. आता अशी काही लोक आहेत जे पैसे खातात आणि युनियन कार्ड, त्यांनी महिलांचे कार्ड बनवले, तृतीयपंथीयांचे कार्ड बनवले. बरोबर. पण त्याच्यामुळे जो 8,000 मेकअप आर्टिस्ट जो आहे, त्यांचं काय, जे जुने मेकअप युनियनचे मिळून की तुमच्याकडे फक्त नाही, म्हणजे कॉस्ट्युम मेकअप आर्टिस्ट ही एक संघटना होती. बरोबर. त्याचे 8,000 मेंबर आज भिका मागतात. कोणतरी पाणीपुरीची गाडी लावतोय, कोण कोणाचे, असं का झालं, कोण कोणाचे पाय चेपतोय. ऐका, सत्य परिस्थिती आहे. म्हणजे ज्यांच्याकडे आमचं नाव आहे, आम्हाला प्रचंड काम आहे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण मला दिवसातनं 100 फोन असे येतात की जो कोणीतरी झाडू मारतोय, कोणतरी हॉटेलमध्ये काम करतोय, म्हणजे ऍज अ मेकअप आर्टिस्ट तो एक काम करतोय, म्हणजे किती घृणास्पद काम आहे ते. म्हणजे त्याने एवढी वर्ष इंडस्ट्रीसाठी दिली, कलेला त्याचं काय आहेच नाही ना. म्हणजे तुम्ही नवीन मेंबर बनवता, नवीन मेंबर बनवा, त्यांची एक्झाम घ्या, त्यांना मेकअप येतो की नाही येतो, त्यांना मिरर काय हे माहिती आहे का. म्हणजे उद्या कुठली तरी मुलगी आली, अप्सरा आली, म्हणजे जे विश्वामित्र वगैरे, मेनका वगैरे, तसं नका करू. म्हणजे त्यांची एक्झॅक्टली क्वालिफिकेशन काय आहे, त्यांचं एक्झॅक्टली काय काम सगळ्यांना करून दे. तृतीयपंथी असून दे, फिमेल असून दे, कलेला प्राधान्य, जेंडर महत्वाचं नाही, कला महत्वाची, काम महत्वाचं आहे. जे ज्यांनी वर्ष एवढी काम केले, त्यांची सिनियरिटी आहे, त्यांना पण काम करू दे, सगळ्यांना काम करू दे. पण तुम्ही असं म्हणाल की नाही, हे प्राधान्य, महिला प्राधान्य, तृतीयपंथींना प्राधान्य, मग जे आहेत त्यांचं काय. शासनाने हे नियम केले पाहिजेत की हे जी एक संस्था आहे पूर्ण, त्याला महाराष्ट्र शासनाने गृहीत धरलं पाहिजे आणि त्याच्यावर जे चांगले चांगले मेकअप आर्टिस्ट जुने, म्हणजे आमच्यासारखे, त्यांना घेतलं पाहिजे आणि त्या संस्थावर एक त्यांची डिग्री कायम केली पाहिजे की हा मेकअप आर्टिस्ट म्हणून आहे, हा कॅपेबल आहे, हा हेअर स्टायलिस्ट म्हणून कॅपेबल आहे. जसं साऊथला चालतं. एक्झॅक्ट तिकडे येणार. आणि साऊथला कसं असतं, म्हणजे दुपारी 1 वाजता ब्रेक म्हणजे ब्रेक, खटका तो बंद करतो. बरोबर. आणि 1 तास, अर्धा तास जेवण असतं, अर्धा तास झोप असते. हिंदी इंडस्ट्रीमध्ये तसं काही नाही. शाहरुख खान, सलमान खान, म्हणजे मोठी लोक, करण जोहर, तुम्ही एवढे मोठे निर्माते, मग तुम्ही त्या टेक्निशियनमुळे मोठे झाले, त्या टेक्निशियनला तुम्ही त्रास देताय. बरोबर. म्हणजे जितेंद्रची पोरगी आता ती एकता कपूर, म्हणजे तू नियम काढला 12 तास. अरे काय 12 तास, आता 15 तास, काय नियम काय काय आढळणार नाही. अरे माणूस मशीन थोडी आहे का ते. 8 तास काम करा. महिला प्रेग्नंट असतात, किती हेअरस्टायलिस्ट आहेत, प्रेग्नंट असेल त्यांना सुट्टी द्या, त्यांचा पूर्ण पगार आहे तो भरून द्या. बरोबर. जे अशा काही सुविधाच नाही ना.
यायचं हातावरचं पोट. म्हणजे फिल्म इंडस्ट्रीची हा वेगळा भाग पडलाय. हे मजदूर आहेत, त्यांची काय लायकीच नाही. नाही, इंडस्ट्रीला एक तर सिनेमा एक उद्योगाचा दर्जा देता देता सिनेमा लोकांना प्रसिद्ध करतो. मग त्या झिरोचा हिरो करतो. त्याच्या मागे एवढी लोक काम करतात. शाहरुख खान केवढं मोठं उदाहरण आहे त्याचं, झिरोचा हिरो झालेलं. तेच ना, मग त्याच्या मागे पडद्यामागे काम करणारे लोक त्यांचा पण विचार करा. झिरोचा हिरो होता, त्याच्यामध्ये एकटा हिरो होत नाही. त्याच्याबरोबर स्पॉट बॉय, त्याचा मेकअप मन, त्याचे बाकीचे डिरेक्टर, हे सगळं टीम असते. पण त्याचा कोणी विचार नाही करत. हे पडद्याआडचे लोक पडद्याआडच राहतात. मग तोच विचार केला पाहिजे. आणि तो विचार करण्यासाठी प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक पुढाकारासाठी माझं पहिलं स्थान असेल. बरोबर. सर्व काम. तुम्हाला अवॉर्ड बिवॉर्डचे काय प्रकार? अवॉर्ड विकले जातात बघा. असा अवॉर्ड माझ्याकडे पण पडलेला आहे. अवॉर्ड विकले जातात. अवॉर्डचा काही संबंध नसतो. अवॉर्ड का पोट नाही भरून, पोट भरून देत नाही. बरोबर. मी माझ्या हातनं किती लोकांना अवॉर्ड दिलं. एक्झॅक्ट. पण त्याचं काय नसतं. अवॉर्ड काय पाहिजे, तुमचं काम पडद्यावर दिसते, तोच मोठा अवॉर्ड आहे. तेच बरोबर. पब्लिकने अप्रिशिएट केलं. क्रेडिट लाईन मध्ये जेव्हा मी काम करतो ना, माझ्याबरोबर माझा असिस्टंट काम करतो, मी त्याचं पण नाव देतो. बरोबर. कारण की मी तर काम करतो, माझ्याबरोबर माझा असिस्टंट काम करतो, त्याचा पण सहभाग आहे माझ्याबरोबर. त्याची ओळख त्याला मिळालीच पाहिजे. तर मी ऍज अ असिस्टंट म्हणून त्याचं नाव देतो. लोक म्हणतात असिस्टंट कशाला पाहिजे. अरे असिस्टंट पाहिजे. तो मुलगा शिकणार कसा, तो तुमची परंपरा चालवणार कसा. लोक तर पोरं आणतात, भाऊ आणतात, हे आणतात, पण दुसरी लोक कशी शिकणार. मी काय म्हणतो, सेटवरचा तुमचा अनुभव काय? जर मेकअप पण सेटवर फिरत असतो, तर ऍक्च्युअल खऱ्या अर्थाने डिरेक्टर असतो. एकतर तो डिरेक्टर, एडिटर आणि हे तुम्ही मेकअप मध्ये 3 असे डिपार्टमेंट आहे, ते खरे डिरेक्टर असतात. तर सेटवरचं काय वाटतं, कसा अनुभव असतो तुमचा? का मेकअप आर्टिस्ट आहे ना, हा एक तर सर्वात जवळचा माणूस आर्टिस्टच्या. एक्झॅक्ट. ज्या आर्टिस्टच्या बायकोला जे माहित असतं ना, ते मेकअप आर्टिस्टला माहित. अगदी अगदी खरं. म्हणजे एवढं जवळचं नातं असतं त्याचं. खूपदा आमचे नितेश पवार म्हणतात तसं, की एखाद्या डिरेक्टरला हिरोईन नाही पटली एखाद्या व्यवहारात, तर तो हळू सांगून येतो, जरा यार मॅडम को जरा समजा. अशा गोष्टी घडतात. तसा अनुभव काय येतो कधी? मग खरी गोष्ट आहे. म्हणजे जर तुमचा हिरो नाराज असेल तर डिरेक्टर येऊन स्वतः सांगतो, यार सर को समजा ना, तेरी बात मानते ना, तो इतने सालों से काम कर रहे ना. मग तेव्हा तो मेकअप आर्टिस्ट त्याला सांगतो, सर कर दो ना, मॅडम कर दो ना. त्या गोष्टीवर तो माणूस राजी होतो. का? कारण त्याचे आणि त्याचे संबंध असतात, पुढे अटॅचमेंट असतात. आणि ह्या गोष्टी खूप म्हणजे एकदम जवळच्या गोष्टी आहेत. म्हणजे त्याच्यात तो खातो पितो. मेकअप आर्टिस्ट तुमची आता 15 तास शिफ्ट, आताची नवीन शिफ्ट, 15 तासातले 15 तास मेकअप आर्टिस्ट त्याच्याबरोबर. त्याच्या घरातले येणारे फोन, तो खातो काय, तो पितो काय, तो बाथरूमला कधी जातो, त्याला काय सवय, हे सगळं कोणाला माहित असतं? मेकअप आर्टिस्टला. पण तुम्हाला वाटतं काय कधी कधी डिसएडव्हान्टेज घेतात डिरेक्टर किंवा निर्माते, यार पटावून यार प्लीज? नाही, असं काही प्रत्येकाचा वेगळा वेगळा प्रश्न आहे. डिसएडव्हान्टेज चांगली गोष्ट, पण कधी कधी डिसएडव्हान्टेज घेतात. ते आपण नाही ठरवू शकत ना डिसएडव्हान्टेज घेतात की नाही घेतात. ते आपल्याला त्याची पार्श्वभूमी माहित नसते. तो बोलताना आपल्याला बोलतो आणि आपण माणुसकी पाहिजे तर करतो. नाही बरोबर. आपल्याला वाटतं निर्माता जेवढा पैसा लागलाय, तो बघा, तो एवढा प्रोड्युसर म्हणून पैसा लावतोय, तर त्याला सहाय्य करणं आपलं एक काम असतं, की तो आपल्याला पण पैसा देतो, आर्टिस्टला पण पैसे देतोय. बरोबर. आता मी काय म्हणतो, ते इंडस्ट्रीमध्ये येणारी जी नवीन पिढी आहे, तरुण मुलं मेकअप मध्ये आकर्षित होतात, त्या लोकांसाठी खास असा मेसेज काय द्याल? काय करायला पाहिजे तर तुम्ही सक्सेस व्हाल असं वाटते तुम्हाला? तुम्ही यशस्वी झाला, तुम्ही ते यशस्वी झाला. नाही, शिका आणि संघटित व्हा. करेक्ट. मला हाच मेसेज. बरोबर. शिका आणि संघटित व्हा. बरोबर. तुमची जेवढी एकी असेल तेवढी तुम्ही मोठे व्हाल. बरोबर. तुम्ही जे शिकाल ते तुम्हाला खूप उपयोगी पडेल. आणि सगळ्यांना शिकवा. मी असं नाही म्हणत लेडीज असेल त्याला शिकवू नका, की तृतीयपंथी असेल त्याला शिकवू नका. सगळ्यांना मूलभूत हक्क आहे. बरोबर. सगळ्यांना शिकवा. पण जो कॅपेबल असेल, जो खरंच काम करणार असेल, ज्याला खरंच उत्कंठ आहे, त्याला शिकवा. बरोबर. आणि संघटित राहा. म्हणजे मी इथे मी तिथे असं करू नका आणि कोणाच्या पोटावर पाय देऊ नका. अगदी अगदी करेक्ट. म्हणजे जे कोणी वयस्कर असतील, मेकअप आर्टिस्ट असतील, ज्या कोणी हेअर ड्रेस म्हातारे असतील, त्यांना काम नसेल, त्यांना बोलवा, त्यांना बसवा, त्यांना बसून पैसे द्या. बरोबर. भले 2 पैसे कमी द्या, पण द्या. त्यांना वाटलं पाहिजे आपण इंडस्ट्री घटक आहे, माझी इज्जत. म्हणजे 30 वर्ष 35 वर्ष काढून मोकळे झालेत. बरोबर. त्यांना काहीतरी त्याचा मोबदला भेटला पाहिजे. युनियन तर काय देत नाही. ह्या लोकांसाठी काय करायला पाहिजे स्पेशली? आता हे तुम्ही सांगताय, तर अजून काय करता येईल? की हे जे मला तर खूप इच्छा करायची, पण मी एकटा काय करू शकतो? नाही, शासन समजा शासनाकडे तुम्ही सांगितलं बाबा यांच्याकडे असं करता, काय करायला पाहिजे शासनाने ह्या लोकांसाठी? शासनाने काय केलं पाहिजे? शासनाने काय केलं पाहिजे? त्यांचं वयोमर्यादा बघितलं पाहिजे, यांनी काम किती केलं ते बघितलं पाहिजे. आणि शासनाने ह्यांच्यासाठी काहीतरी नियम अटी अशा लागू केल्या पाहिजे.
की बाबा ह्यांना पण रिटायरमेंट फंड भेटला पाहिजे. फक्त पेन्शन कधीतरी देतात, हा, पण त्याच्यापेक्षा अजून काहीतरी एक्स्ट्रा पेन्शन मिळालं तरी खूप आहे ना. देतात पण ते फार तुटकी पुंजी नाही मिळत. काही लोकांना मिळते, काहींना मिळत नाही. ते असं पण ती पण युनियन खाऊन जाते. हो ना, वाईट आहे ना. बस आवाज वाईट आहे. कसं होतं, रंगभूषा बघा, जे मोठे ते मोठे झालेत, वादच नाही. तुम्ही तर खूप, मला तर वाटतं खूप परखड बोललेत रवी साहेब, कारण मी बघितलंय सगळं. लहानपणापासून बघितलंय भोगलंय. मी भोगलं नाही, मी डोळ्याने बघितलंय, माझ्या साक्षरतेने बघितलंय. म्हणजे जे हाल माझ्या समोर ज्या मेकअप आर्टिस्टचे होतात, आणि ऍज अ युनियन म्हणून मी शिवसेनेच्या चित्रपट सेनेवर काम केलं. बरोबर. खूप लोकांचे प्रश्न मी जवळने हँडल केले. लोकांना कार्ड मिळत नव्हतं, मी सांगितलं जा या शिवसेनेचं कार्ड बिंदास काम करा. बाळासाहेबांनी सांगितलंय की तुम्हाला कुठल्याही गोष्टीत कोणी रोखू शकत नाही, तुम्हाला रोखणारा माणूस नाही. हा बाळासाहेबांचा शब्द होता. बरोबर. जसे बाळासाहेबांनी दादा कोंडकेंना मदत केली, खूप त्यावेळेला वरदहस्त होता साहेबांचा. नाही अजून आहे आणि राहणार. बरोबर. जे बाळासाहेबांचे विचार आहेत ते विचार संपत नाहीत. जसे त्यांच्या वडिलांचे विचार होते त्यांनी घेतले. उद्धवजी कार्यकर्ते, आदित्य कार्यकर्ते, ते त्यांचे विचार आहेत. विचार हा आपल्या आई वडिलांकडून मरत नाही, ते फक्त सरकत राहतात पुढे पिढी दर पिढी. आणि त्यांनी ते काम केलं पाहिजे. बरोबर. मला वाटतं खूप चांगला इंटरव्ह्यू झालेला आहे, आणि यांच्याकडून ज्या गोष्टी आल्या त्या लक्षात घ्या. शिका, संघटित व्हा, हा मुद्दा आहेच, पण तुम्ही जे काम मेकअपचं करता त्यात वाकबगार व्हा, त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह व्हा. कारण काय माहितीये, काही लोक जसं आता नितेशजी पण आमच्यावर सांगतात, हा एक याचा मेकअप करतो, त्याचा करतो, काही एकत्रित कुणाला येत नाही, वेगवेगळे डिपार्टमेंट. अरे तुम्ही ते शिका, जसं यांनी सांगितलं हे तर परिपूर्ण आहे. दुसरी गोष्ट बघा, हे एज्युकेटेड आहेत असं पण नाही. काही लोक मेकअप बिचारे शिकलेले पण नुसतं मेकअप बघून शिकलेले आहेत, पण शिक्षण त्यांचं काही झालेलं नाही. अशा लोकांसाठी पण हा मेसेज आहे. मला वाटतं रवी साहेब, तुम्ही आज खूप महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केलीत. आमच्या बाबा टॉकीजच्या वतीने सिनेमाच्या हिरो सदरात मी पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतो, आभार मानतो, खास आपले विचार व्यक्त केल्याबद्दल. धन्यवाद.